नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका. यामध्ये आपण लिपिक, चालक व शिपाई या सर्व पदासाठी उपयुक्त असणारी प्रश्नपत्रिका आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, धाराशिव या जिल्ह्यामध्ये संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे, धाराशिव या जिल्ह्यामध्ये होय. यानंतर आहे 52 दरवाजाचे शहर. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, छत्रपती संभाजीनगर या शहराला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते, छत्रपती संभाजीनगर होय. यानंतर आहे महाभारतातील महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, गांधारी हे धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव होते, गांधारी हे होय. यानंतर आहे कॅनडाची राजधानी कोणती आहे? कॅनडाची राजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे, ओटावा ही होय. यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिली अणुविद्युत प्रकल्प येथे आहे, डॅश डॅश येथील प्रकल्प आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे तारापूर या ठिकाणी देशातील सर्वात पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे, तारापूर या ठिकाणी हे उभा करण्यात आलेला होता. यानंतर आहे जंजिरा किल्ला. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, रायगड या जिल्ह्यामध्ये जंजिरा हा किल्ला आहे, रायगड यामध्ये हा किल्ला आहे. यानंतर आहे महाबलीपुरमची स्थापना कोणी केली आहे? तर महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर महाबलीपुरमची स्थापना ही पल्लवन यांनी केलेली आहे. पल्लवन यांनी महाबलीपुरमची स्थापना केलेली आहे. यानंतर आहे महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण? तर महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु आहेत. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखल्या जाते. यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती असतो? महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचा सदस्याचा कार्यकाळ किती, कालावधी किती असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 6 वर्षे हे विधान परिषदेचा सदस्य संख्याचा कार्यकाळ हा 6 वर्ष एवढा असतो, 6 वर्ष होय. यानंतर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे? तर योग्य उत्तर आहे 3 नंबर, 182 मीटर एवढी स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्यांची उंची आहे, 182 मीटर एवढी ही उंची आहे. यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता? तर याचं योग्य उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. यानंतर आहे महात्मा फुले यांनी
हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली होती? महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, शिक्षण या विषयासंदर्भामध्ये किंवा शिक्षण या संदर्भातील जनजागृती करण्यासाठी महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे शिक्षण या संदर्भामध्ये आपली साक्ष नोंदवली होती. यानंतर आहे रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे. जिनिव्हा या ठिकाणी या संस्थेचं कार्यालय आहे. यानंतरचा प्रश्न आहे युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 46% एवढे युरियामध्ये नत्राचे प्रमाण असते. 46% एवढं नत्र हे युरिया खतामध्ये टाकल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे रसायनाचा राजा कोणास म्हणतात? तर रसायनाचा राजा कोणास म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, सल्फ्युरिक ॲसिड याला रसायनाचा राजा म्हणून ओळखल्या जातं. सल्फ्युरिक ॲसिड याला रसायनाचा राजा म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे? तर राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 2:3 असं ह्या राष्ट्रध्वजाची उंची असते. म्हणजेच 2 मीटर उंच आणि 3 मीटर लांब एवढी ही या राष्ट्रध्वजाची उंची असते. यानंतर आहे पंजाब केसरी कोणाला संबोधले जाते? तर पंजाब केसरी कोणाला संबोधले जाते? तर लाला लजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखल्या जाते किंवा संबोधल्या जाते. लाला लजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखल्या जाते. यानंतर आहे अमरावती विभागामध्ये समाविष्ट नसलेला जिल्हा. तर अमरावती विभागामध्ये समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता आहे? तर वर्धा हा अमरावती विभागामध्ये नसणारा आपल्याला जिल्हा दिसून येतो. वर्धा हा अमरावती विभागामध्ये समावेश नसलेला जिल्हा आहे वर्धा हे होय. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय घटना कोणत्या तारखेपासून अंमलात आलेली आहे? भारतीय घटना कोणत्या तारखेपासून अंमलात आलेली आहे? तर 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये राज्यघटना अंमलात आलेली आहे. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारतामध्ये राज्यघटना लागू करण्यात आलेली आहे. यानंतर आहे पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, राज्यसूचीमध्ये पोलीस हा विषय आपल्याला समाविष्ट करण्यात आलेला आहे. राज्यसूची या सूचीमध्ये पोलीस हा विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. तर महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. सातारा या जिल्ह्यामध्ये होय. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय विषाणू शाखा संस्था. राष्ट्रीय विषाणू शाखा संस्था कोठे आहे? तर राष्ट्रीय विषाणू शाखा ही कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. यानंतरचा प्रश्न आहे सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणता जीवनसत्व तयार होतो? तर सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणता जीवनसत्व तयार होतो?
तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, ड जीवनसत्व हे सूर्याच्या सकाळच्या किरणामुळं शरीरामध्ये निर्माण होतं. ड जीवनसत्व हे आपल्याला मिळत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे भात संशोधन केंद्र आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये डॅश डॅश या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. तर कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाहीये? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, कावेरी ही नदी महाराष्ट्रातून वाहत नाही. तर कृष्णासन, गोदावरी आणि भीमा या 3 नद्या ह्या महाराष्ट्रामधून वाहतात, पण कावेरी नदी ही महाराष्ट्रामधून वाहत नाहीये. त्यानंतर आहे, प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे? तर प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, अल्हाबाद या शहराचे नाव बदलून प्रयागराज हे ठेवण्यात आलेलं आहे. अलाहाबाद या शहराचे नाव बदलून प्रयागराज हे ठेवलेलं आहे. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे, याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, लुंबिनी हे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ आहे. लुंबिनी हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा उपयोग केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, ध्वनी याचा उपयोग केला जातो. रडार यंत्रणेमध्ये ध्वनी लहरीचा उपयोग केला जातो. ध्वनी होय. यानंतर आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवित असतात? तर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवित असतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, लोकसभाचे अध्यक्ष हे या 2 सदनाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. लोकसभा अध्यक्ष हे होय. यानंतर आहे, प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटाला डॅश डॅश इतके असतात. तर प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटाला डॅश डॅश इतके असतात. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 72 ठोके हे दर मिनिटाला प्रौढ व्यक्तीच्या ठोके पडतात. 72 एवढे होय.